हे जे झालं, जी वाईट गाडी झाली, त्या गोष्टीला काय म्हणतात माहिती आहे? हायड्रोप्लेन होणं. म्हणजे रस्त्यावर जमलेल्या पाण्यामधून गाडी जी आहे ती घसरणं. ते पाणी एवढं जमलेलं होतं की आपल्या गाडीच्या टायरमधील आणि रोडमधील कॉन्टॅक्ट सुटला आणि गाडी जी आहे ती स्लिप झाली. आणि तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये काय झालं. एका कोपऱ्यावरती जे ते पाणी जमलेलं होतं, गाडी हाय स्पीडमध्ये होती. हाय स्पीडमध्ये असल्यामुळे जे ती गाडीचा ग्रिप सुटला आणि गाडी जी आहे ती पूर्ण आउट ऑफ कंट्रोल होऊन पलटीच झाली. असं जे आहे ते भारतात देखील खूप जास्त होतं. आणि रस्त्याच्या कडेला जे आहे ते पाणी जमलेलं असतं, त्याच्यामुळे गाडी आउट ऑफ कंट्रोल होते. त्यामुळे कधीही हाय स्पीडमध्ये हायवेवरती जर ड्रायव्हिंग तुम्ही करत असाल तर अशा वेळेला मिडल लेनमध्ये राहा. कारण की रस्ता आहे ना आपला हा असा बनवलेला असतो कर्व. रस्त्याच्या ह्या जो डिवायडर असतो मध्ये, त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी नेहमीच तुम्हाला तुंबलेलं दिसेल. काही मेन रस्त्यावरती, काही गॅजावरती जे आहे ते नीट असतं, परंतु काही रस्त्यावरती तुम्हाला कोपऱ्यावरती जे आहे ते पाणी तुंबलेलं दिसेल. ह्या कोपऱ्यावरती डावीकडे किंवा उजवीकडे, परंतु मधल्या रस्त्यावर कधी तेवढंसं पाणी जमलेलं नसतं. त्यामुळे हाय स्पीडमध्ये चालवत असाल, मिडल लेन तुमच्यासाठी जास्त सुरक्षित राहील. आणि जर तुमच्यावरती वेळ येते की बाबा नाही राईट लेनमधूनच चालायचं, तर अशा वेळेला तिकडे खूप जास्त हाय स्पीडमध्ये गाडी चालवू नका. निदान पावसाळ्यात तरी, सध्या सुरुवातीच्या काळात तरी. कारण की आता कुठे कुठे पाणी जमेल ते जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला दिसेल तेव्हा तो ते क्लीन करण्याचा प्रयत्न करणार, लगेच करणार नाही. 1-2 महिने त्याला जाणार आहेत. त्यामुळे हायवेवरती जर तुम्ही जाताय, पाऊस पडतो आहे, हाय स्पीडमध्ये आहेत, मिडल लेनमध्ये चला, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तुम्हाला कितीतरी क्लिप मी दाखवेन जे जिथे कोपऱ्यावरती पाणी जमलं आणि त्याच्यामुळे गाडी जी आहे ती घसरलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या ड्रायव्हिंगवाल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना ह्याच्यानी मदत होईल आणि ते सुरक्षित राहतील.